चला निघायचं. हो. लालबागच्या राजाचा विजय असो. लालबागच्या राजाचा विजय असो. गणपती बाप्पा मोरया. लालबागच्या राजाचा विजय असो. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. लालबागच्या राजाचा विजय असो. गणपती बाप्पा मोरया. मग चिंगी मजा आली ना खूप. खूप मजा आली. बाबा आपण आता रोज येत जाऊया इथे. हा रोज आपणच दर्शन घ्यायचं, मग बाकीच्या लोकांना दर्शन कधी मिळणार. किती सुंदर होतं ना बाप्पा. बाप्पाचे डोळे किती खरे वाटत होते. असं वाटत होतं की तो आपल्याकडेच बघतोय. बाप्पाचा तो आशीर्वाद देणारा हात, बाप्पाचं पितांबर, किती सुंदर रंग होता ना त्याचा. आणि तो उंदीर मामा, तो पण किती गोड होता. काय ग कुठे हरवलीस. नाही, मी पहिल्यांदा आले मुंबईत आणि पहिल्याच गणपतीत राजाचं दर्शन झालं. अजून काय हवंय मला. आतापर्यंत राजाबद्दल खूप ऐकत आले होते, राजाचे फोटोज बघत आले होते, आणि आज असं प्रत्यक्षात बघितलं ना मी, भानच हरवलं माझं. अहो, आबांनी दिलेलं नारळ विसरले मी. जाऊन यायचं. ठीक आहे मग काय हरकत आहे, राहू दे ना. नको, आबांची इच्छा होती. चला ना. बरं ठीक आहे, तू आणि चिंगी तुम्ही दोघी इथेच थांबा, मी जाऊन येतो. दे. ए बाबा, मी पण येणार तुझ्या सोबत. नको अगं, तिकडे खूप गर्दी आहे, तुम्ही थांबा ना इथे. नाही, मी पण येणार. बरं ठीक आहे, मी चिंगीला घेऊन जातो. तू एक काम कर, आपली गाडी माहिती ना कुठे पार्क आहे. मला वाटतं दुसरी गल्ली. हा, तू गाडी जवळ थांब आणि गाडी जवळच थांब, आम्ही पटकन जाऊन येतो. आण.
आनंदी. आई, तुम्ही हा, झालं तुमचं दर्शन? हो. वहिनी आमचं पण झालं, एकदम छान झालं. तुला दर्शनालाच यायचं होतं तर आमच्या बरोबर यायचं ना. नाही, हे म्हणाले की मी घेऊन जातो तुम्हाला सोबत. त्यांच्या सोबतच आलोय आम्ही. येतीलच एवढ्यात, त्यांचीच वाट बघतेय मी. हा, इथे हा, आमची गाडी आहे ना, इथेच थांबते, इथेच येतील ते. तुमची गाडी आहे हो. अगं पण मग इथे काय करतेस तू? तुमच्या गाडीचा नंबर 0290 आहे ना? हा बघ ना मग, हा 0230 आहे. सगळं सारखंच दिसतंय नाही, त्यामुळे गोंधळ झाला माझा. असेल कुठेतरी, शोधते मी. इकडे शोधते, पुढे असेल. हा पुढे असेल. जा 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 पुढे. जा जा. मी म्हंटल होतं ना तुला, तू घरी परत येणार नाहीस. जा, सरळ जा. लालबागच्या राजाचा विजय असो. गणपती बाप्पा. मोरया. केस 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 केस. बस खाली बस. आनंदी कुठे गेली बाबा? इथेच तर थांबायला सांगितलं तिला. आनंदी. 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 का चिंगी? आनंदीला का हाका मारतीये? आणि राघव भाऊजी, दर्शन झालं का? हो झालं. राघव भाऊजी, काय झालं? आनंदीला शोधताय का? अच्छा, तुमच्या सोबत यायचं होतं म्हणून आमच्या सोबत नाही आली वाटतं आनंदी, हो ना? काय ग चिंगी? हो, पण ती आता सापडतच नाहीये. म्हणजे काय झालंय काय? आम्ही तिला इथेच थांबायला सांगितलं होतं, पण जेव्हा आम्ही परतलो ती इथे नाहीये. तुम्ही तिला कुठल्या दिशेने जाता पाहिलं का? नाही हो. अरे बापरे, पण तिला तर इथलं काहीच माहिती नाहीये. हो ना, हे काय गाव आहे आणि आजकाल कोणाचं काही खरं नाही. हो, आणि कालच एक न्यूज होती पेपरात, खाण्यात गुंगीचं औषध टाकून पळवलं म्हणे एका बाईला. ए बाबा, काय बोलताय त्या? नाही नाही, असं काही नाही. अगं आनंदी ठीक असेल आणि इथेच असेल. वहिनी, तुम्ही घरीच जाताय ना? हो हो चिंगीला सोबत घेऊन जाल? हो, घेऊन जाते. हा, प्लीज. आलो हा मी. चल ग चिंगी. आनंदी. बिना आईची वाढलेली पोर ती आता पुन्हा दुसरी आई पण हरवली. आईचं प्रेम नाही पोरीच्या नशिबात. चल ग तू, आहोत आम्ही. लालबागचा राजा आहे, करेल सगळं नीट. चल. ऐक ना, आपण तुझ्या खोलीत जाऊन बसूया ना. दादा आला ना तर परत चिडचिड करत बसेल रे तो. नको बस गा. दादा आला, दादा दादा येत नाही एवढ्यात. गेलेत ते लांब गेलेत. आणि काय माझी रूम ग माझी रूम, हा गडर आवाज करतो तो एसी. हवा काही देत नाही.
इथे मस्त गारगार वाटतंय, जरा खाऊ दे ना सुखानं, 2 घास खाऊ दे मला. अगं, काय करते? थांबू जरा. अगं ये, काय करतेस? कशाला हात लावतेस त्याच्या कपाटाला? अगं आई, त्या दिवशी आनंदी पिशव्या भरून कपडे घेऊन आली आणि मी बघायला लागले तर लगेच आत निघून आली. बघितलंस ना तू? म्हणून म्हंटल जरा आरामात बघू काय काय आणलंय ते. नाही चुकतेस तू, चुकतेस. अगं, रमाच्या कपाटाला हात लावल्यावर कसला अवतार केला होता त्यानं. आता हिच्या कपाटाला हात लावला पित्त खवळे जायचं. नको नको, काही नको. आई, अगो ती रमा होती, दादाची लाडकी रमा, तिचं काय पडत होते? ही रमाला ऑप्शन म्हणून आली की नाही? हे लक्षातच नाही माझ्या. मलाच काही ऑप्शनच आहे. ऑप्शन लक्षात नाही. हुशार आहेस तू. छान आहे ग, छान आहे साडी. वा वा वा. नाही, मी तोच विचार करायचे. मी माझ्या कपड्यांवरती काहीही सांडलेलं नसताना माझ्या कपड्यांना डाग कसे पडतात? अच्छा, म्हणजे मी घरात नसताना माझ्याही कपाटाची झडती व्हायची तर ठीक आहे, हरकत नाही. पण आता हे जे आनंदीचे कपडे बाहेर काढून ठेवलेत ना, ते आवरून ठेवा, नीट पॅक करून ठेवा, कारण आनंदी काही आता परत येणार नाही. वो तो गई. आनंदी, अगं आले. हे ठेव, सगळं कोंबून ठेव. सगळं ठेव, सगळं ठेव. कोंबून ठेव, कोंबून. आनंदी, काय ग, आलात तुम्ही? काय काय बघितलं? तुम्ही बाबाच्या खोलीत काय करताय? अगं, आजीला तिच्या खोलीत उकडत होतं ना, तिच्या खोलीतला एसी बिघडलाय. तुझ्या बाबांनी दुरुस्त कुठे करवलाय अजून. पण तू कशाला आनंदीला हाक मारत होतीस? कुठे आहे ती? म्हणजे कुठे म्हणजे? तुमच्या सोबतच गेली ना ती? हो, पण ती नंतर कुठे गेली काय माहिती. म्हणजे काय? अगं, असं म्हणजे आनंदी, आनंदी, काय झालं नेमकं? बघूया, चल चल. काय नवीन? चल. 2 तुकडे राहिले. अगं आई, तू चल, ते राहू दे, ते राहू दे. बघूया ना काय झालं आनंदीचं. दादा परत चिडेल. चल लवकर. आनंदी, आनंदी, आनंदी. आनंदी, हॅलो चिंगी, आनंदी आली? हॅलो बाबा, ती घरी पण नाहीये. तुला पण नाही का सापडली? नाही नाही, सापडेल सापडेल. बाळा, मी तिला घेऊनच येतो घरी. हा बाबा, आनंदी सापडली की फोन करा लगेच. हो हो.
आनंदी, अरे हे मेल्या, चक्क माझ्या मुलीला हात लावलास. चुकून झालं. आय एम सॉरी. चुकून? तर चुकून चुकून म्हणजे काय? अरे लाज कशी नाही वाटत आहे तुला? नाही नाही, हे बघा ताई, मला वाटलं दुसरं कोणीतरी म्हणून. मला वाटलं. हे बघा, उगाच दुसरी कसली कारण देऊ नकोस. ताई खरंच सांगतोय मी. तुला ना थांब मी तुला आता सोडणार नाही. थांब, तुला दाखवतेच मी. काय झालंय? ह्या मुलाने माझ्या मुलीला हात लावला. अरे ताई थांबा तुम्ही, त्याला दाखवतो आता. ऐकून घ्या. पोरींची छेड काढतोय. अहो गैरसमज झालाय. मला वाटलं ती आनंदी आहे. आणि आनंदी? कोण आनंदी रे? हा? कोण आनंदी? खोटं बोलतोयस? खोटं बायको आहे. आनंदी माझी बायको आहे. ताई मी खरंच सांगतो, आनंदी माझी बायको हरवली आहे. ती या शहरामध्ये नवीन आहे, तिला इथं काहीच माहिती नाहीये. ह्या ताईंच्या अंगावरचे कपडे आणि तिच्या अंगावरचे कपडे अगदी सारखेच आहेत, आणि म्हणून मला वाटलं माझ्याकडून चूक झाली. मी खरं सांगतो ताई, चुकून झालंय. हा ठीक आहे. आता सोडतोय तुला. चल एक. सॉरी. आणि एवढीच हरवली म्हणतोस तर फोन का नाही करत आहे? एवढ्या दिवसात आनंदीला मी फोन घेऊन द्यावा ही गोष्ट सुद्धा माझ्या लक्षात नाही आली. माझीच चूक झाली. मी तिला एकटीला सोडलं. आनंदी, आनंदी. उगाच राघव आनंदीला घेऊन गेला. मी नाही म्हणाले असते तर माझं तोंड दिसलं असतं. आई आनंदी सापडलीच नाही तर? रे बाई, असं नको बोलूस ग. ती होती तर घरातली कामं पटापटा व्हायची. आता कोण करणार घरातली कामं? मला नाही जमणार रोज यायला. तरी रोज येतेस. काय म्हणालीस? काही नाही. पण जर आनंदी सापडली नाही ना तर परत सगळं पूर्वीसारखं सुरू होणार. सकाळचा नाश्ता कोण करणार? चिंगीची तयारी, दुपारचं जेवण, दादाचा डबा. रात्री फार काही लागत नाही का मला, पण पोटाला आधार लागतोच ना थोडासा. आणि घरातली आवरावर. नाही. आनंदी सापडली नाही ही कल्पना सुद्धा मला सहन होत नाही. लल्ला 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 लल्ला. ये गेली आनंदी गेली. माझा संसार सोडून गेली, माझ्या चिंगीला सोडून गेली, माझ्या राघवला सोडून गेली. ये काय झालं वर्षा? काय ना नाकात काहीतरी हुळहुळलं. बर चिंगीची आजी, ओ चिंगीची आजी. आजी, आनंदी घरात होती, त्याचं घराचं गोकुळ वाटायचं. आता कसं शोधायचं तिला? आई एवढा त्रास नको करून घेऊस. तुझ्या तब्येतीवर परिणाम होईल ना. जळो मेली माझी तब्येत. माझ्या तब्येतीला काय धाड भरली आहे. नाही मी शोधायला जाते. आनंद कुठे चालली? सोड मला. मी जाते आनंदीला शोधायला. मला तुझे गुडघे दुखतील ना आई. ऐक देवा, हेच या गुडघ्यांनी चढवलंय मला. याच्यामुळेच मी बाहेर पडू शकत नाही रे देवा. आनंदी हरवल्याचं फारच मनावर घेतलेलं दिसतंय आजी. मी आता एक घास जाणार नाही पोटात माझ्या. एक घास नाही जाणार. बरं झालं ना आपण पिझ्झा खाऊन घेतला. आनंदी, अहो लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेलीये ना ती, तो काही वाट चुकू देणार नाही. आई येईल हा आनंदी. नको एवढा त्रास करून घेऊ. चिंगी येणार, आनंदी येणार चिंगी, आनंदी.